विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील या 7व्या प्रकरणामधल्या दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञानाचा हा जो दुसरा भाग बघतोय, त्यापूर्वी आपण पहिल्या भागात काय बघितलं तर भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या संस्थांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्याच संस्थांमुळे आज आपल्या भारताची प्रत्येक क्षेत्रामध्ये जी नेत्रदीपक प्रगती होत आहे तिचा इतिहास आपण अभ्यासतोय. आता पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या भागामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला तर सर्वात प्रथम अणुऊर्जा आयोगाची स्थापना म्हणजे अणुऊर्जाच्या संदर्भातला अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये पहिली जी अणुभट्टी अप्सरा, त्यानंतर स्वदेशी बनावटीची ध्रुव अणुभट्टी, मग त्याच अनुषंगानं भारतामध्ये 1974 साली झालेली पहिली अणुचाचणी, दुसरी अणुचाचणी 1998 साली, आणि त्याचबरोबर मग हेवी वॉटर बोर्ड असेल, अणुविद्युत निर्मिती असेल, हे घटक त्या अनुषंगाने अभ्यासले. त्यानंतर क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम. मग क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम जो संरक्षण विभागासाठी फार महत्वाचा आहे, आणि मग त्या क्षेपणास्त्रांमध्ये भारताच्या DRDOनं 1983 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तिचे प्रमुख होते, आणि त्यांनी आपल्या देशामध्ये हा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम इतका गतिमान केला की आज भारत हा जगातल्या सर्वोच्च विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. मग पृथ्वी क्षेपणास्त्र असेल, त्याचे वर्जन पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3, अग्नि क्षेपणास्त्र असेल, आकाश क्षेपणास्त्र असेल, नाग क्षेपणास्त्र असेल, त्यांचा अभ्यास केला. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण भारतातील अवकाश संशोधनाबद्दलची माहिती घेतली, आणि मग अवकाश संशोधनामध्ये जे भारतानं वेगवेगळे उपग्रह सोडले, मग त्यामध्ये आर्यभट्ट आहे, त्याचबरोबर भास्कर 1, भास्कर 2, नंतर ॲपल आणि INSAT-1B. या INSAT-1B नंतर खूपच क्रांती केली, कारण टेलिमेडिसिन सारखी सेवा या INSAT-1B मुळे सुरू झाली. आपण इथे जो अभ्यास करतोय ना मित्रांनो, तो फक्त 2000 सालापर्यंतचाच, म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2000 सालापर्यंतचाच आपण विज्ञान तंत्रज्ञानातला प्रगतीचा इतिहास अभ्यासतोय. आता दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे. आता ही जी माहिती आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ही संक्षिप्त स्वरूपात आहे. आता तुम्ही तर टेक्नोसेवी आहात, तुम्ही तर फार तरबेज आहात. तुम्हाला जर एखाद्या घटकाबद्दल उत्कंठा वाटत असेल ना, तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, छान छान माहिती तुम्हाला मिळू शकते, किंवा अगदी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती इथे बघावयास मिळेल. आता जशी आपली आवड असते त्यानुसार आपण प्रामुख्याने पुढे जातो, पण आपल्याला एक गोष्ट बघायची की कोणती गोष्ट एकदम निर्माण होत नाही. आपण जी प्रगती करतो ना त्याचा एक एक टप्पा आणि पार पाडत असतो, आणि जेव्हा जगामध्ये एखादा शोध लागतो त्या शोधाचा परिणाम अख्ख्या जगाला होत असतो. म्हणून मी म्हणतो नेहमी की आपल्या देशासाठी जसे आपल्या देशातले विचारवंत लेखक असतील, त्याचबरोबर समाज सुधारक असतील, त्याचबरोबर संत मंडळी असेल, चांगले नेते असतील, हे जसे आपल्या देशासाठी महत्वपूर्ण असतात, तसा सायंटिस्ट हा त्याच्याही पलीकडे असतो. संशोधक हा अख्ख्या जगासाठी वरदान पण ठरू शकतो, पण त्यानं जर एखादी विध्वंसक कृती केलेली असेल तर तिचा परिणाम जगाला वाईट पण होऊ शकतो. उदाहरण पहा ना तुम्ही की कोरोना हा मानव निर्मित आजार, हा रोग निर्माण झाला, मानव निर्मिती, तो काही नैसर्गिक नाहीये.
आणि मग तो तो रोग आता नेमका कुठे सुरू झाला, त्याचा प्रसार कसा झाला, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी संशोधनामधून तुम्हाला कोणती गोष्ट विधायक करायची का विघातक करायची ही त्या माणसाच्या मनोवृत्तीवरती अवलंबून असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संतांनी तर सांगितलेलं आहे, हे विश्वचे माझे घर, या विश्वातला प्रत्येक माणूस आपला आहे. आणि म्हणून या माणसाचं इथल्या या सृष्टी पृथ्वीवरती असणाऱ्या पर्यावरणाचं, त्यातल्या सर्व सजीवांचं रक्षण करणं ही खरं बुद्धिमान माणूस म्हणून आपली गरज आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, चांगली गोष्टच ही सर्वांच्या कल्याणासाठी असते. म्हणून चांगला विचार करणं हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. थोडस मी वेगळ्या भागाकडे गेलो नाही का, पण नाही. आता बघा, आता मला आपल्याला दुसऱ्या भागामध्ये जो भाग बघायचा आहे तो भारतीय रेल्वेतल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या संदर्भातला. आज तुम्ही बघा, आशिया खंडामध्ये भारतीय रेल्वेचं जाळं हे सर्वाधिक मोठं आहे. म्हणजे आशिया खंडातला पूर्व गोलार्धातला भारत हा मोठा देश. आज आपलं रेल्वेचं जे जाळं आहे हे खूप मोठं रेल्वेचं जाळं आहे. मग रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण कशी प्रगती केली, म्हणजे असं बघा, आपल्याला हा पण इतिहास माहित असायला हवा की आपल्या देशामध्ये इंग्रज असताना पहिली रेल्वे कुठे धावली तर मुंबई ते ठाणे. आणि त्यावेळेस जी रेल्वे होती ना ती कोणती होती, आगगाडी, दूर कोळशावर चालणारे इंजिन होते. म्हणून ते त्यावेळेस मराठीतलं ते गाणं पण प्रसिद्ध झालं होतं, झुकू 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 आगी न गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. असं गाणं पण त्यावेळेस खूप जणांना आवडायचं. आणि रेल्वेत बसणं हा एक वेगळा आनंद होता. मग रेल्वे देशामध्ये 1853च्या दरम्यान रेल्वे आली. आज रेल्वेला येऊन जवळजवळ 150 पेक्षा अधिक वर्ष झाली. म्हणजे 1853 पासूनचा प्रवास पहा रेल्वेचा. आज आपण 2020 मध्ये आहोत. तर आपल्या भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रेल्वे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आपल्याला आता आढावा घ्यायचा आहे. तर आपल्या भारतामध्ये रेल्वेचं जे इंजिन आहे, ते रेल्वेचं इंजिन तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये बरद्वान नावाचा जिल्हा आहे. आणि या बरद्वान जिल्ह्यामध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे इंजिन तयार केले जातात. रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर पश्चिम बंगालमधील बरद्वान जिल्ह्यात चित्तरंजन या ठिकाणी हा कारखाना आहे जिथे रेल्वे इंजिन तयार केलं जातं. आता त्याचबरोबर आता रेल्वे इंजिन मध्ये तुम्ही बघतात की आपल्याला 2 टाईपचे रेल्वे इंजिन ट्रॅकवर सध्या दिसतात किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही दिसतात. त्यातलं पहिलं इंजिन म्हणजे प्रामुख्याने सर्वात पहिलं जे होतं कोळशावर चालणारं ते वाफेचं इंजिन, ती आगगाडी म्हणायचो तिला आपण, ते वाफेचं इंजिन. नंतर आता तुम्ही बघताय वाफेचे इंजिन जवळजवळ सर्व बंद झालेले आहे. नंतर मग डिझेल इंजिन जे अजूनही आपल्या देशामध्ये वापरलं जातं, डिझेल इंजिन. आणि तिसरं म्हणजे विद्युत इंजिन. तर या इंजिनची निर्मिती केली जाते. आता वाफेचं इंजिन तर काही तयार केलं जात नाही, परंतु डिझेल इंजिन आणि विद्युत इंजिन तयार या कारखान्यामध्ये केली जातात. त्यात दुसरा एक भाग आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी. आता तुम्हाला वाराणसी बद्दल चांगलीच माहिती, काशी विश्वेश्वर हे हिंदू धर्मियांचं महत्वपूर्ण धार्मिक स्थळ त्या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
याच वाराणसी मतदारसंघातून लोकसभेमध्ये निवडून आलेले आहे. आता तिथे आपण बघतोय की सध्या राम जन्मभूमीचं पण काम वेगानं चालू आहे, ते वाराणसी. तर वाराणसी येथे डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली, वाराणसीमध्ये निर्मिती झाली. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की आता आपण रेल्वेच्या बाबतीत दुसऱ्या कुणा देशावर अवलंबून नाहीये. आपल्या स्वतःच इंजिन निर्मितीचे कारखाने प्रामुख्याने आपल्या देशात आहे आणि ती निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे आपल्या भारत देशात मध्ये तयार होणारं जे डिझेल इंजिन आहे, हे डिझेल इंजिन घेणारे देश पण आहे. त्यामध्ये श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, टांझानिया आहे, व्हिएतनाम आहे. म्हणजे एक आता लक्षात घ्या, आपल्या देशाकडून जेव्हा हे इंजिन घेतात त्याचा आपल्याला आर्थिक फायदा होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आर्थिक विकासामध्ये या कारखान्यांमुळे आपल्या देशाला किती फायदा होतो ती गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या. आणि अगदी अलीकडे तर रेल्वेच्या क्षेत्रात तर खूप नेत्रदीपक प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते, अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं. आणि आज जर 2020चा विचार केला तर आपण जगातल्या बऱ्याचशा देशांना रेल्वे इंजिन बरोबर रेल्वेचे डबे, मग ते वेगवेगळ्या दर्जाचे असतील, ते लोकलचे असतील, मेट्रोचे असतील किंवा ज्या स्पीडने धावणाऱ्या ज्या रेल्वे असतील त्यांचे डबे असतील किंवा मालवाहतुकीचे डबे वगैरे असतील, ते पण आज आपण निर्यात करायला लागलो आहोत. हा आपला गौरवशाली इतिहास आहे, लक्षात घ्या. भारताची जी आत्मनिर्भरतेकडे जी वाटचाल चाललीत ना, ती कोणी शेवटी आपल्या भारतीयांनीच केली ना. आपण जितकं बुद्धिमान असू, आपण तंत्रज्ञान जेवढं अवगत करू आणि जितकं ते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा आपण वापर करू, तितकी प्रगती होत जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या देशाचे भाग्य विधाते आहात. आपल्याला ज्या क्षेत्रात रुची आहे ना, आवड आहे ना, त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला नीटनेटका अभ्यास करणं हा महत्वाचा भाग आहे. आता रेल्वेच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर आपल्या देशामध्ये संगणकीकृत आरक्षणाची सुरुवात 1984 साली भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला जर दूरगावी जायचं असेल तर त्याच्याकरता रिझर्वेशन करावं लागतं, म्हणजे आरक्षण करावं लागतं. म्हणजे रिझर्वेशन केलं म्हणजे आपली जागा आणि आपला प्रवास सुखकर होतो. पण पूर्वी रिझर्वेशन करण्यासाठी आपल्याला त्या रेल्वेच्या ठिकाणी, केंद्राच्या ठिकाणी जावं लागायचं, रेल्वे स्टेशनवर जावं लागायचं. पण आता मात्र तुम्हाला ऑनलाईन आरक्षण करता येतं. संगणकीकृत आरक्षणामुळे काय झालं, भारतात कुठेही किती सीट खाली आहेत ती आपल्याला कळतात आणि मग आपल्याला रिझर्वेशन मिळतं. त्यामुळे फार पारदर्शी काम झालेलं आहे आणि लोकांना त्याचा खूप उपयोग होतो. 1984 साली भारतामध्ये संगणकीकृत आरक्षणाला सुरुवात झाली ती दिल्लीमधून. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये प्रथम मेट्रोची सुरुवात सुद्धा झाली 1984 सालीच दिल्लीला. आता मेट्रो रेल्वे ज्या आहेत त्या विशेष करून महानगरांमध्ये आपल्याला दिसून येतात. मग मुंबई आहे, कोलकाता आहे, दिल्ली आहे, पुण्यातल्याही मेट्रो रेल्वेचं ट्रायल आता चालू आहे, म्हणजे तिथे पण ट्रायल सुरू झालेली. तर अशा भारतातल्या प्रमुख महानगरांमध्ये मेट्रोची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे रेल्वे, विचार करा मुलांना, भारतामध्ये रेल्वे विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे आपल्या देशाचा. त्या रेल्वे विभागामध्ये लाखो भारतीयांना रोजगार मिळालेला आहे आणि या रेल्वेमुळे आपल्या देशाची आर्थिक प्रगती प्रचंड होत आहे. म्हणून आपल्या रेल्वेच्या प्रगतीचा हा इतिहास पण बघा. आता 2000 नंतर आम्ही सांगितलं ना की आपल्या देशामध्ये खूप क्रांती झाली आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे टेलेक्स सेवा.
आता तुम्ही परत म्हणाल सर ही टेलेक्स सेवा म्हणजे काय भानगड आहे? तर देशाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे टंकमुद्रित स्वरूपात संदेशवहन करणारी सेवा म्हणजे टेलेक्स सेवा. टंकमुद्रित म्हणजे टायपिंग, फक्त लिहिलेला जो टायपिंगचा जो भाग असतो ना, तो एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पुरवण्याकरता ही सेवा सुरू झाली आपल्या देशात 1963 साली. आता तुम्ही म्हणाल सर काय सांगता, आम्ही तर आता व्हॉट्सअपवर वगैरे लगेच मेसेज पाठवतो, लगेच आम्ही व्हिडिओ पण पाठवतो, छायाचित्र पण पाठवतो, फोटो पण पाठवतो, मॅटर पण पाठवतो. नाही, ही आताची प्रगती आहे. तेच बघा ना किती चेंज झालंय. 1963 साली टंकमुद्रित स्वरूपातलं संदेशवहन देण्याकरता एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे, तर ही टेलेक्स नावाची सेवा आपल्या देशामध्ये 1963 मध्ये भारताच्या दळणवळण खात्यानं सुरू केली. आणि मग पुढे 1969 मध्ये देवनागरी लिपीतून, आपली जी लिपी ना मराठीची ती देवनागरी लिपी आहे, तर त्या देवनागरी लिपीतून जी टेलेक्स सेवा सुरू झाली ती 1969 साली दिल्लीमध्ये. आणि नंतर मग हळूहळू या सेवेचा प्रसार पूर्ण भारतभर झाला. पण झालं काय की 1990 साली आपल्या भारतामध्ये जेव्हा इंटरनेट सेवा सुरू झाली तेव्हा मग ही टेलेक्स सेवा बंद पडली, कारण इंटरनेट हे पुढचं वर्जन. त्यामुळे मग ही टेलेक्स सेवा जी आहे तिचं महत्व कमी झालेलं दिसून येतं. त्यानंतर आता पुढचा भाग आहे उपग्रहीय दूरसंचार केंद्र. आता उपग्रहीय तुम्हाला माहितीये, मला सांगा बरं, चंद्र काय पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे आणि कृत्रिम उपग्रह हा घटक लक्षात घ्या. आज आपण जे इंटरनेट, आपण जे टेलिव्हिजन बघतो, आज जे आपल्या घरामध्ये इंटरनेट आहे, आज आपण थिएटरला जाऊन चित्रपट बघतो वगैरे, हे सगळे कृत्रिम उपग्रहांशी जोडले गेलेले आहे. तर कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्यानं देशांतर्गत, कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्यानं देशांतर्गत संदेश दळणवळण म्हणजेच काय, सॅटेलाइट कम्युनिकेशन. तर संदेश दळणवळण शक्य व्हावं कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्यानं, तर या दृष्टिकोनातून प्रामुख्याने उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी, उपग्रहाकडे आणि उपग्रहाकडून आलेला संदेश ग्रहण करण्यासाठी देशांतर्गत प्रामुख्याने दूरसंचार केंद्र 1967 साली गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी, जोधपूर टोकरा या ठिकाणी हे केंद्र स्थापन करण्यात आलं. उपग्रहीय दूरसंचार केंद्र भारतामध्ये 1967 साली जोधपूर टोकरा, हे नाव नीट लक्षात ठेवा, जोधपूर टोकरा अहमदाबाद जवळ प्रामुख्याने आहे, तिथं हे केंद्र सुरू करण्यात आलं. मग हे केंद्र सुरू झाल्यामुळं काय फायदा झाला, तर आमच्या देशातले जे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांना, त्याचबरोबर जे तंत्रज्ञ होते त्या तंत्रज्ञांना उपग्रहीय दूरसंचार केंद्र उभारण्याचं आणि त्याचबरोबर त्याची कार्यप्रणाली देशामध्ये कशी उभी करायची याचं प्रशिक्षण देणं सोपं झालं. आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये आंतरदेशीय दूरसंचार सेवा 1970 मध्ये सुरू झाली आणि तिचं केंद्र आहे पुण्याजवळ आर्वी या ठिकाणी. म्हणजे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी 1970 साली पुण्यामध्ये आर्वी या ठिकाणी प्रामुख्याने भूकेंद्र उभारण्यात आलं. तर हा म्हणजे आपल्याकडं कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये ही सुरुवात कशी झाली. आज आपण मोबाईलच्या माध्यमातून फास्ट कम्युनिकेशन करतो, इंटरनेटच्या माध्यमातून, पण सुरुवात कशा झालेली आहे बघा तुम्ही.
साधं टेलिफोनची सेवा सुद्धा सुरू व्हायला आपल्याकडे किती मोठा काळ गेला पुढचा, म्हणजे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याकरता तो घटक या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढचा भाग तो आहे पिनकोड पद्धती. आता टपाल सेवेमध्ये पिनकोड टाकतो ना आपण, आणि पिनकोड किती अंकी असतो? फक्त 6 अंकी असतो. 6 अंकी, बरोबर आहे की नाही? तर पिनकोड पद्धत ही टपाल भागा, आता तुम्ही बघा भारतातला टपाल विभाग हा किती मोठा आहे. 100-125 कोटी लोकसंख्या असणारा भारत देश, आणि या पूर्ण भारत देश जो विविधतेनं नटलेला आहे, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून तर शेवटच्या बॉर्डर आसाम पूर्वांचल पर्यंतचा भारताचा जर एकूण विस्तार बघितला तर त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी या दृष्टिकोनातून भारतामध्ये टपाल आणि तार विभागाने 15 ऑगस्ट 1972 रोजी, म्हणजे तसा टपाल विभाग आपल्याकडे ब्रिटिश काळात चालूच होता, परंतु भारताच्या टपाल आणि तार विभागानं 15 ऑगस्ट 1972 साली देशामध्ये 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, पिनकोड म्हणजेच काय? पोस्टल इंडेक्स कोड म्हणजेच पिनकोड पद्धती सुरू केली. म्हणजे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी की भारतामध्ये पिनकोड पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? स्वातंत्र्य दिनाचे 15 ऑगस्ट 1972 मध्ये ही सुरुवात झाली. आता ही पद्धती का सुरू केली? कशा करता ही पद्धती सुरू केली? तर टपालाच्या वाटपामध्ये कार्यक्षमता येण्याकरता, म्हणजे लवकरात लवकर पत्र हे दूरवर प्रत्येक व्यक्तीला सहज लवकरात लवकर मिळावे याकरता ही पिनकोड पद्धती सुरू करण्यात आली. मग आता या पिनकोड बद्दलची माहिती घ्या. मी सांगितलं पिनकोड किती अंकी असतो? 6 अंकी असतो. आता त्या 6 अंकांबद्दलची माहिती नीट लक्षात घ्या. तर आपल्या भारतामध्ये ही पिनकोड पद्धत जेव्हा सुरू केली ना, तर ती आपल्या पूर्ण देशाचे 9 विभाग करण्यात आले. पूर्ण देशाचे 9 विभाग करण्यात आले. मग जो 6 अंकी पोस्टल कोड पिनकोड नंबर आहेत ना, त्यातला जो पहिला क्रमांक असतो, आता उदाहरणार्थ बघा नाशिक रोडचा पिनकोड काय आहे? 422101, म्हणजे 422101. त्यातला पहिला क्रमांक कोणता? 4. हा जो पहिला क्रमांक असतो, हा पहिला क्रमांक म्हणजे मुख्य विभाग. भारताचे एकूण विभाग किती पाडले? 9. तर पिनकोड मधला जो पहिला क्रमांक असतो तो म्हणजे मुख्य विभाग. त्यानंतर दुसरा क्रमांक, जसं 422 म्हणजे दुसरा क्रमांक 2, दुसरा क्रमांक म्हणजे उपविभाग, आणि तिसरा क्रमांक म्हणजे उपविभागातील जिल्हा, उपविभागातला जिल्हा. आणि उर्वरित जे 3 क्रमांक असतात ते बटवडा डाकघर निश्चितीसाठी वापरले जातात. बटवडा म्हणजे वाटप करणं. तर वाटप करण्यासाठी ते शेवटचे जे 3 क्रमांक असतात ते पत्र वाटण्याकरता त्यांची निश्चिती केलेली असते, शेवटच्या 3 क्रमांकांची. म्हणजे जसं बघा, मी नाशिक रोडचं उदाहरण सांगितलं की 422101, त्यातला शेवटचे जे 3 क्रमांक आहे 101 हे केंद्र आहे. मग नाशिक रोडचा 01 आहे. जसं एकलर हा थर्मल पॉवर स्टेशन आहे, त्याचा 05 आहे. या पद्धतीनं मग जसं देवळाली कॅम्प असेल, भगूर असेल, किंवा नाशिकचा भाग असेल, सातपूर असेल, त्यांच्यासाठी मग वेगवेगळे क्रमांक दिलेले असतात. तर आपल्या भारतामध्ये टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशानं भारतात ही पिनकोड पद्धत 15 ऑगस्ट 1972 मध्ये सुरू झाली. आणि मग याच्यात अधिक गतिमानता आणण्याकरता, खात्रीशीर लवकरात लवकर पत्र पोहोचवण्याकरता 1986 साली भारताच्या टपाल आणि तार विभागानं स्पीड पोस्ट सेवा पण सुरू केली. आता याच्यात अजून एक भाग बघा, ही जी पिनकोड पद्धत आहे ना,
तर या पिनकोड पद्धतीमध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी जे पहिले 2 क्रमांक दिलेले ते हे असे आहेत 40, 41, 42, 43, 44. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे नाशिक मध्ये आपण 42 वापरतो, म्हणजे 42 असलं समजायचं हा नाशिक भागाकडचा आहे. तर महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44. म्हणजे एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं कुठलंही पत्र असेल तर ते क्रमांक या 5 पैकीच असणार आहे. तर अशी ही पिनकोड पद्धत आपल्या भारतामध्ये 1972 साली सुरू झाली. आणि स्पीड पोस्ट केव्हा सुरू झाला आपल्या देशामध्ये? 1986 साली. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून यातली एक गोष्ट सांगतो की टपालचं वाटप मध्ये जे RMS म्हणतो आपण, रेल्वे मेल सर्व्हिस म्हणतो ना, तर ती पण सेवा रेल्वेच्या माध्यमातून खूप वेगानं पुरवली जाते. हा एक भाग तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातला, तो म्हणजे ISD सेवा. आता तुमच्या डोक्यात आलंच असेल सर हे ISD काय भानगड आहे. तर ISD सेवा, सेवा म्हणजे सर्व्हिस. तर ISD म्हणजे काय? इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस. इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावरची. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची टेलिफोनची असणारी ही महत्वपूर्ण सेवा आहे. तर 1972 साली मुंबईमध्ये या सेवेनं सुरुवात झाली. ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना 1972 मध्ये झाली आणि ती या सेवेच्या माध्यमातून 72 पासून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम त्यामुळं सुरू झालं. म्हणजे बाहेरच्या देशांबरोबर आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर त्यासाठी ही सुरुवात 1972 मध्ये झाली आणि या ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसच्या माध्यमातून ही सेवा प्रामुख्याने सुरू झाली. म्हणजे विचार करा, आज आपण जगातल्या कोणाबरोबर आहे? आज आपले भारतातलेच अनेक नागरिक बाहेर देशामध्ये आहेत, त्यांचे आई वडील तर रोज फोन करतात, पण तेव्हा नव्हतं. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही. 72 साली जागतिक स्तरावर ही सेवा. त्याच्यातही गंमत पहा, आपलं म्हणजे आंतरराष्ट्रीय सेवेमध्ये सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा मुंबई आणि लंडन या 2 शहरामध्ये थेट दूरसंपर्क ही ISD सेवा सुरू केव्हा झाली? 1976 साली. म्हणजे मुंबईतून लंडन मध्ये जर बोलायचं असेल तर या 2 शहरांमध्ये ISDच्या माध्यमातून थेट दूरसंपर्क करणारी सेवा प्रामुख्याने भारतामध्ये यशस्वी झाली. आणि मग त्याचबरोबर दूरध्वनीप्रमाणे, टेलिफोनप्रमाणे टेलेक्स असेल, टेलिप्रिंटर असेल, रेडिओ असेल, छायाचित्र असेल, अशा सेवा सुद्धा या ISD मार्फत प्रामुख्याने सुरू झाल्या. त्यानंतर मग याच्या पुढचं डेव्हलपिंग पहा, VSNL ची स्थापना. VSNL म्हणजेच काय? विदेश संचार निगम लिमिटेड. संक्षिप्त रूप छान लिहिता आली पाहिजे ना आपल्याला. विदेश संचार निगम लिमिटेड या कंपनीची स्थापना भारतामध्ये प्रामुख्याने 1990 इथे 90 सांगितलं, सॉरी चुकलेलं, 1986 मध्ये प्रामुख्याने सुरू झाली. आणि या कंपनीनं 1990 साली, म्हणजे VSNL ची स्थापना 1986 ची, पण 1990 साली या कंपनीनं इंटरनेट सेवा पुरवणं सुरू केलं. आज ज्या इंटरनेटवर आपण अवलंबून आहे, आज आपल्याला इंटरनेट ही कॉमन गोष्ट माहित आहे, पण 1990 मध्ये VSNL न इंटरनेट सेवा सुरू केली आणि त्या दृष्टिकोनातून ही कंपनी आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे, जिची स्थापना 86 मध्ये झाली आणि 1990 मध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली. VSNL च्या बाबतीमध्ये हे जे महत्वपूर्ण व्यक्ती आहेत, सॅम पित्रोदा यांचं योगदान या कंपनीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि या कंपनीच्या अगोदरच ही कंपनी स्थापन झाली होती MTNL, म्हणजेच महानगर टेलिफोन निगमची स्थापना.
ही विदेश संचार निगमच्या अगोदरच आपल्या देशामध्ये स्थापन झाली होती. तर ही जी कंपनी आहे ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी MTNL, सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्रातली. तर ही MTNL जी सेवा सुरू झाली आपल्याकडं, तर आपल्या देशातले जे मोठे महानगर आहेत त्या महानगरांमध्ये दूरसंचार सेवेसाठी, टेलिफोन कम्युनिकेशनसाठी ही MTNL ची स्थापना प्रामुख्याने झाली. आणि त्यानंतर ज्या मोबाईलच्या बळावरती तुम्ही YouTube वरून अभ्यास करता, इंटरनेट वरून माहिती मिळवता, मी पण याच मोबाईल मधून तुम्हाला व्हिडिओ बनवतो, तुम्हाला पाठवतो, YouTube वर अपलोड करतो, त्या मोबाईलची माहिती पाहता. आता मला सांगा मुलांना, आज मोबाईल म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत सुद्धा मोबाईल आहे. पण आपल्या देशात मोबाईलला सुरुवात केव्हा झाली? आपल्या देशामध्ये 22 ऑगस्ट 1994 रोजी भारत देशात मोबाईल सेवा सुरू झाली. म्हणजे मोजून 26 वर्षापूर्वीच आपल्या देशामध्ये मोबाईलच्या सेवेला सुरुवात झाली. पण आता याची एक गंमत पहा तुम्ही. पहिला जो मोबाईल आला, आज आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. अगदी रंगीत वगैरे आपण पाहिजे तसं 4G 5G पर्यंत फास्ट इंटरनेट आहेत आपल्याला, आणि पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मोबाईल वरून बघता येतात. अगदी सामान्यपर्यंत 2 GB 3 GB पर्यंत सहज डेटा तुम्हाला उपलब्ध होतो, आणि त्यामुळे जगातली कुठलीही माहिती किंवा अगदी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून काही घटक बघायचे असतील ते पण तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपल्या देशामध्ये मोबाईलची सेवा सुरू झाली, केव्हा सुरू झाली? तर 22 ऑगस्ट 1994 ला. तर पहिला जो हँडसेट होता त्यावेळेसचा 94 सालचा, त्याची किंमत होती 45,000 रुपये, आणि तो अगदी लांबडा होता, हातासारखा अगदी एवढा लांबडा होता. आणि विशेष म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात होता, अँड्रॉइड स्वरूपात नव्हता. किंमत होती 45,000 रुपये. आणि कॉल दर काय होता, कॉलचे रेट काय होते? तर कॉलचा रेट होता 17 रुपये प्रति मिनिट. एका मिनिटाला 17 रुपये लागायचे. आज बघा आपल्याला इनकमिंग आउटगोईंग फ्री आहे पूर्ण, किती बोला. तुम्ही 84 दिवसाचं जिओचं रिचार्ज मारलं की तुम्हाला 2 GB रोज इंटरनेट मिळतं, डाटा मिळतो, आणि त्याचबरोबर 599 रुपयामध्ये 84 दिवस तुम्हाला खर्च पुरेसा असतो. पण त्यावेळेस बघा एका मिनिटाला 17 रुपये, म्हणजे आउटगोईंग इनकमिंग दोघांनाही पैसे लागायचे. म्हणजे किती महागडी सेवा होती. परंतु आज आपण बघतोय की मोबाईलच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती झालेली दिसून येते, आणि ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि या सेवेमुळे देशात चेंज झालेले, म्हणजे ज्ञान वगैरे मिळतं, मनोरंजन होतं, परंतु बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या गेल्या, व्यापार त्यामुळं फास्ट होताना दिसून येतो, बाजारभाव आपल्याला कुठे पटकन पाहता येतात. ही एक महत्वपूर्ण क्रांती आहे. आणि विशेष म्हणजे या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये 1999 मध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी एंट्री मारली, प्रवेश केला. आणि आज आपण बघतोय जिओ असेल किंवा एअरटेल असेल, त्याच्यानंतर टाटांचं सर्व्हिस असेल, व्होडाफोन वगैरे असेल, अशा अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरल्या, आणि त्या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना आपल्याला होताना दिसून येत आहे. त्यानंतर पुढे पहा BSNL ची सेवा. BSNL म्हणजेच काय? भारत संचार निगम लिमिटेड, BSNL. तर 2000 साली दूरसंचार विभागाची आपल्याकडे पुनर्रचना करण्यात आली, आणि विशेष म्हणजे धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी ही BSNL कडे देण्यात आली. आणि म्हणून आपल्या देशातली ही महत्वपूर्ण अशी संस्था आहे जी प्रामुख्याने मग 2000 पासून काय झालं, ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना झाली. आणि दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन असेल,
इंटरनेट असेल किंवा ब्रॉडबँड सेवा असतील त्या उपलब्ध करून देण्यामध्ये BSNLची सेवा महत्वपूर्ण आहे. तर या दृष्टिकोनातून कम्युनिकेशनच्या बाबतीतही विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती कशी कशी होत आली त्याचा आपण आढावा घेतला. आता पुढचं क्षेत्र आहे ONGC. ONGC म्हणजे काय? ऑइल नॅचरल गॅस. ONG म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस, C म्हणजे कमिशन. तर भारत देशामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनची स्थापना 1956 साली आपल्या देशामध्ये करण्यात आली. आणि मग कशा करता हा आयोग स्थापन करण्यात आला? तर आपल्या देशामध्ये जिथे खनिजाचे साठे आहे, नैसर्गिक वायूचे साठे आहे, त्या साठ्यांचा शोध घेणं आणि आपल्या देशातल्या खनिज तेलाचं, नैसर्गिक वायूचं उत्पादन वाढवणं या दृष्टिकोनातून या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि मग जेव्हा हा आयोग स्थापन झाल्यानंतर आपल्या देशात जेव्हा काम सुरू झालं तर आसाममध्ये दिग्बोई या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज तेल सापडलं. गुजरातमध्ये अंकलेश्वर या ठिकाणी सुद्धा खनिज तेलाचे साठे सापडले. गुजरातमध्ये खंबायतचं आखात, या खंबायतच्या आखातामध्ये सुद्धा तेल आणि वायूचे साठे सापडले. आणि त्यातला पुढचा भाग ONGC ही जी महत्वपूर्ण संस्था आहे, या संस्थेनं सर्वात मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे, नैसर्गिक वायूचे साठे आपल्या देशात शोधले. ते म्हणजे मुंबई जवळ बॉम्बे हाय जे ठिकाणी अरबी समुद्रामध्ये, या बॉम्बे हाय या ठिकाणी. तर सागर सम्राट नावाची जी ड्रिल शिप होती, म्हणजे समुद्रामध्ये खनिज तेल शोधण्याकरता जे खोदकाम केलं जातं त्याला ड्रिल शिप म्हणतात. तर सागर सम्राट नावाच्या ड्रिल शिपद्वारे अरबी समुद्रामध्ये जे खोदकाम झालं, त्या किती ठिकाणी खोदकाम झालं म्हणजे नंतर 8500 पेक्षा जास्त तेलविहिरी तिथे खोदल्या. कुठे? बॉम्बे हायला, अरबी समुद्रात. रशियन टेक्नॉलॉजीची मदत आपण घेतली आणि सागर सम्राट ड्रिल शिपद्वारे आपण इथं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं. आज या ठिकाणी 8500 पेक्षा जास्त तेलविहिरी आहे, 33 नैसर्गिक वायूच्या विहिरी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं इतका मोठा खनिज तेल साठा सापडला की आज आपल्या भारत देशामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं जे एकूण उत्पादन होतं त्यापैकी 38% उत्पादन एकट्या बॉम्बे हायमध्ये होतं. म्हणजे देशाच्या एकूण उत्पादनापैकी, एकूण गरजेपैकी 14% गरज ही या बॉम्बे हायमुळे पूर्ण होताना दिसून येते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खनिज तेलाच्या बाबतीत आणि नैसर्गिक वायूच्या बाबतीत आपल्या देशात पुरेसं उत्पादन होत नाही. आपण बाहेर देशातून म्हणजे आखाती देशांकडून आपण मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयात करत असतो. ही गोष्ट पण लक्षात घ्या. आणि या पाठातला शेवटचा भाग म्हणजे कोकण रेल्वे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कोकण रेल्वे आहेत ना, आता सह्याद्रीच्या घाटामधून कोकणच्या किनारपट्टीवरून धावणारी ही रेल्वे आहे. कोकण म्हणजे निसर्गरम्याचा अतिशय सुंदर असा आविष्कार म्हणजे कोकण आहे. बरोबर आहे की नाही? कोकणातली माणसं सुद्धा खूप प्रेमळ असतात. कोकण म्हणजे समुद्राचा किनारपट्टीचा भाग, अरबी समुद्राचा, आणि मग त्या किनारपट्टीच्या लगत असणाऱ्या वेगवेगळ्या आंब्यांच्या, नारळाच्या बागा, काय आनंद असतो नाही. तर ही जी कोकण रेल्वे ही आपल्या भारतीय रेल्वेचं एक स्वप्न होतं. म्हणजे विचार करा बाळांनो, ही रेल्वे सुरू झाली 1998 साली, पण या कोकण रेल्वेचं काम खूप दीर्घ कालावधीपर्यंत चाललं. 25 वर्ष काम चालू होतं कोकण रेल्वेचं. परंतु अतिशय सुंदर आहे. तर या कोकण रेल्वे बद्दलची माहिती आपल्याला आता बघायची आहे.
तर ही जी कोकण रेल्वे आहे, म्हणजे रेल्वे मंत्रालयाच्या अंडरच असणारा हा एक स्वतंत्र विभाग आहे. तर आपल्या भारत देशामध्ये आपल्या भारतामध्ये 1998 पासून कोकण रेल्वेला सुरुवात झाली. आता या कोकण रेल्वेची अधिक माहिती पहा. या कोकण रेल्वेचा मार्ग किती मोठा आहे? 760 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे हा. आणि ही कोकण रेल्वे या 4 राज्यांमधून धावते. ही रेल्वे गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमधून ही कोकण रेल्वे धावते. 760 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. भारतीय रेल्वेचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आपली ही कोकण रेल्वे आहे. लक्षात घ्या. आता हिची खासियत काय आहे बघा. या रेल्वेच्या मार्गामध्ये 12 बोगदे आहे. 12 179 मोठे पूल आहेत नद्यांवरती आणि 1819 छोटे पूल आहे. त्याच्यात अजून विशेष पहा की 6.5 किलोमीटर म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे करबुडे या ठिकाणी. करबुडे या ठिकाणी 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. त्याचबरोबर 2065.8 मीटर लांबीचा एक मोठा पूल आहे शरावती नदीवरती. शरावतीवरती म्हणजे होणावर जवळ जी शरावती नदी आहे तिच्यावरती हा एवढ्या लांबीचा, म्हणजे त्या नदीचं पात्रच बघा किती, 2065.8. आता 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर ना. म्हणजे विचार करा 2 किलोमीटर पेक्षा लांबीचा पूल आहे. आणि त्याचबरोबर 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे पनवल नदीवरती. आणि विशेष म्हणजे आता सह्याद्रीच्या घाटांमधून ही रेल्वे जेव्हा जाते कोकणमध्ये पावसाळ्यामध्ये, मग ज्या दरड वगैरे कोसळतात ना वरचे, तर त्याच्यामुळे रेल्वेला कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून मग तिथं सेन्सर बसवलेले. त्या सेन्सरमुळे लगेच कळतं कुठे दरड कोसळली काय वगैरे म्हणून एक लक्षात घ्या की भारतीय ही जी कोकण रेल्वे आहे तर भारतातल्या तंत्रज्ञानाचा हा परमोच्च असा आविष्कार आहे. अशी ही कोकण रेल्वे जी या 4 राज्यांमधून जाते ती सुरू झाली 1998 पासून. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेच्या बाबतीत आता आपण बघतोय की आता अलीकडे आपल्या देशामध्ये रेल्वेमध्ये ज्या स्पीड रेल्वे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जाणार हाय स्पीड रेल्वे प्रामुख्याने त्यांची आता निर्मिती होते. आपल्याकडे बुलेट ट्रेनचे प्रस्ताव आहेत. बुलेट ट्रेन धावणार आहे. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर नाशिक ते पुणे ही पण रेल्वे मेट्रो ही पण सेमी स्पीड रेल्वे आपल्याकडं पुढच्या कालावधीमध्ये सुरू होणार आहे. म्हणजे भारतानं या 2000 पर्यंत जी नेत्रदीपक प्रगती केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा मी तुम्हाला या ठिकाणी आढावा दिलेला आहे. आता छानपैकी हे व्यवस्थित फळ्यावरचं लिहून घ्या. हे जनरल नॉलेज स्पर्धेच्या दृष्टीने कायमस्वरूपीचं लक्षात ठेवा आणि यावर्षी तर ते ठेवा छानपैकी. आणि हे झाल्यानंतर आपलं हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानाचं संपलेलं आहे. मग त्याच्या खालचा आपला स्वाध्याय जो आहे तो व्यवस्थित लिहा. आपल्या गुरुजनांकडून छानपैकी तो लिहून घ्या. छान अक्षर काढायचे ना. आपलं अक्षर छान पाहिजे आणि अभ्यासही छान पाहिजे. आपल्याला पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. तर त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित अभ्यास करा. थांबूया. धन्यवाद.